हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय सेवापूर्ती शुभेच्छा समारंभ उत्साहात संपन्न। रेस शिक्षण संस्थेचे डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय, रामानंद नगर, बुर्ली येथे महाविद्यालयातील ज्येष्ठ सेवकांचा सेवापूर्ती शुभेच्छा समारंभ अत्यंत उत्साहात आणि भावुक वातावरणात संपन्न झाला। प्रदीर्घ सेवेनंतर वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असलेले प्राध्यापक डॉक्टर काकासाहेब भोसले, हिंदी विभाग प्रमुख व उपप्राचार्य, प्राध्यापक सदाशिव खोत, पर्यवेक्षक कनिष्ठ विभाग आणि सुहास सौंदडे, कार्यालयीन अधीक्षक यांना याप्रसंगी त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल गौरवण्यात आलं आणि पुढील प्रवासासाठी भावपूर्ण शुभेच्छा देण्यात आल्या। महाविद्यालयाच्या डॉक्टर शिवाजीराव कदम सभागृहात आयोजित केलेल्या या सोहळ्याचे अध्यक्षस्थान रेस शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य JK जाधव यांनी भूषवलं, तर प्रमुख पाहुणे म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ साताराचे कुलगुरू प्राचार्य डॉक्टर ज्ञानदेव मस्के उपस्थित होते। या कार्यक्रमाला शैक्षणिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। यामध्ये प्राचार्य डॉक्टर ST साळुंके, प्राचार्य डॉक्टर CJ खिलारे, प्राचार्य डॉक्टर LD कदम आणि शिवाजी विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू डॉक्टर DR मोरे यांनी उपस्थित राहून सत्कार मूर्तींविषयी कृतज्ञता व्यक्त केली। आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात या तिन्ही सत्कार मूर्तींनी महाविद्यालयाच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाचा गौरव सर्वच वक्त्यांनी आपल्या भाषणातून केला। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रोफेसर डॉक्टर UV पाटील, उपप्राचार्य डॉक्टर GR पाटील, कनिष्ठ विभागाच्या पर्यवेक्षिका प्राध्यापक SM पाटील, मानसिंग बँक चेअरमन सुधीर जाधव, भरत इनामदार, BS जाधव, अग्रन धुळगावचे ग्रामपंचायत सदस्य भानुदास भोसले, माजी उपसरपंच सम्राट भोसले, माजी उपसरपंच अधिक जाधव, भरत पाटील, अग्रन धुळगाव यांच्यासह माजी प्राचार्य अनिल पाटील, जयसिंग नावडकर, तसेच महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, आजी माजी विद्यार्थी आणि हितचिंतकांनी विशेष परिश्रम घेतले। संपूर्ण कार्यक्रम अत्यंत स्नेहपूर्ण आणि उत्साही वातावरणात पार पडला। या वर्षी आपण प्लस दर्जा घेतलेला आहे आणि तो दर्जा घेत असताना आपल्याला जरी थोडा त्रास झालेला असला तरी सर्व प्राध्यापक, प्राचार्य आणि शिक्षकांनी सुद्धा इतकं कष्ट घेतलेलं आहे, त्या कष्टाला तोड नाही आणि त्यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळं रामानंद नगर हे कॉलेज आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये आणि आपल्या रयत शिक्षण संस्थेमध्ये एका ग्रामपंचायतीच्या एरियात असणारं हे कॉलेज ज्या 2024 साली साधारणपणे आपल्याला तर मी या तिन्ही सहकाऱ्यांना त्यांच्या सेवापूर्तीच्या निमित्ताने मनापासून म्हणजे त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो। रयत शिक्षण संस्था आहे आणि हा वटवृक्ष आहे। वटवृक्ष एवढा सर्व दूर पसरलेला आहे की आता त्याचे केवळ पारंब्या राहिलेल्या नाही, तर प्रत्येक पारंबीचाच एक वृक्ष झालेला आहे आणि या विस्तारामध्ये केवळ दगड, माती, विटा याने संस्था मोठी झालेली नाही। संस्था जी मोठी झाली त्या संस्थेमध्ये काम करणारी जी शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि कार्यकर्ते आहेत, त्यांच्या श्रमातनं ही संस्था मोठी